नमस्कार मित्रांनो, स्वतःचं आधार कार्ड सेंटर सुरू करायचं असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्हाला आधार कार्ड संदर्भातलं जे काही आधार कार्ड सेंटर असतं, जसं की आपल्याला आपण बघा आधार कार्ड सेंटरमध्ये जातो, तिथं आपण आधार कार्ड अपडेट करतो किंवा आधार कार्ड नवीन काढतो, दुसरं काही काढतो, तर अशा संदर्भातले जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला आता त्याची एक परीक्षा द्यायची आहे। त्याची फ्रँचायझीज तुम्ही टाकू शकता, स्वतःचा व्यवसाय तुम्ही टाकू शकता आणि त्यातून भरपूर असे पैसे सुद्धा मिळवू शकता। लक्षात घ्या, आधार कार्ड सेंटरमध्ये भरपूर पैसे लागतात, तुम्हाला माहिती आहे। जर कोण गेला असेल, आता आधार कार्ड अपडेट आलं होतं बघा लाडक्या बहिणी योजनेच्या टायमाला किंवा कुठलीही योजना असू द्या, आधार कार्ड अपडेट असेल, नवीन काढणं असेल, पीव्हीसी कडे आता ही जर एकदा तुम्ही सेंटर टाकलं की तुम्ही कुठलंही परत काम करू शकता, ऑनलाईनचं काम हे करू शकता, तुम्हाला माहिती आहे। परंतु हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, कारण तुम्हाला माहिती आहे हा जो व्यवसाय आहे हा खूप चालणारा व्यवसाय आहे आणि आजकाल प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे। लक्षात घ्या, आधार कार्ड कोणाकडे नाही सांगा मला, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे। कोणाला काही ना काही काम असतं किंवा दुसरे काही कारण असतं, पॅन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड, कुठले ऑनलाईन फॉर्म असतील, हे सगळं आता तुम्ही टाकू शकता, कारण हे एकदा सेंटर तुमच्याकडे झालं की तुम्ही काही तुमचं स्वतःचं करू शकता। तर अर्ज कसा करायचा आहे, कोणती परीक्षा असते, संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्या जे काही तुमच्या शंका असतील ते इथं निघणार आहेत। व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलीही शंका तिथं उरणार नाही। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। लक्षात घ्या, आधार कार्ड सेंटर सुरू करायचं आहे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, काय प्रक्रिया आहे लक्षात घ्या। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्या समोर येणार आहे। आज अनेक शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी आधार सेंटर गाठावं लागतं। तुम्हाला माहिती आहे की आधार सेंटरमध्ये भरपूर कागदपत्र काढावं लागतात, त्यामुळे अलीकडच्या वर्षात आधार कार्ड सेंटरला डिमांड आलेली आहे, त्यामुळे अनेक जण आधार सेंटर सुरू करण्याचा विचारत आहे। तर त्याच्यासाठी काहींना नवीन व्यवसाय म्हणून आधार सेंटर सुरू करायचं असेल तर हा लक्षात घ्या महत्त्वाचा आता हे आहे, आपण व्हिडिओ जो आहे तो पाहणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आधार सेंटर कुणीही चालू शकत नाही, त्यासाठी आधार कार्ड सेंटरची फ्रँचायझीज घ्यावी लागते, शिवाय तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते, याशिवाय तुम्ही आधार कार्ड सेंटर सुरू करू शकत नाही। त्यामुळं हे काय करायचं ते आता प्रोसेस सगळी पहा। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून UIDAI कडून ही परीक्षा योजना करण्यात येते। परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आधार सर्व्हिस सेंटर सुरू करण्यासाठी परवाना तुम्हाला देण्यात येतो। लक्षात घ्या, लायसन तुम्हाला भेटतं आधार कार्ड सेंटरचं UIDAI या शाखेकडून, भारताकडून, म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटचं एक लायसन मिळते की तुम्ही आता तुम्ही सर्व्हिस सेंटर चालू करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता। मित्रांनो, याचं तुम्हाला लिमिट नाही, तुम्ही मनाला वाटेल तेवढे पैशात कमवू शकता। यात तुम्हाला आधार एनरोलमेंट आणि बायोमेट्रिक पडताळणी करण्याची मान्यता संबंधित सेवा केंद्राला मिळते, त्यामुळं बायोमेट्रिक असो, एनरोलमेंट असो, सगळं मिळतं। यानंतर तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं। ही प्रक्रिया आता सगळी प्रक्रिया आता आपण पाहूयात। लक्षात घ्या काय काय प्रक्रिया आहे, कुठं फॉर्म करायचा आहे, कुठं अर्ज करायचा आहे, हे सगळं बघूया। लक्षात घ्या टप्पे काय आहेत बघा। सर्वात आधी तुम्हाला https://uidai.nscitexams.com UIDAI लॉग इन ह्याच्यावरती साईटवरती भेट द्यायची आहे। ह्या साईट ही एक्झामची लिंक आहे, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्या सगळ्या लिंक जाऊन बघा। तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर क्रिएट न्यू युजरवर क्लिक करायचं आहे, तिथं कोड तिथं शेअर करण्यास सांगितलं जातो, कोड द्यायचा आहे। शेअर कोड करण्यासाठी हे लक्षात घ्या https://resident.uida.gov.in ऑफलाईन KYC या लिंकवर जाऊन ऑफलाईन ई आधार डाउनलोड करायचं आहे। परत हे आधार डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला XML फाईल आणि शेअर कोड उपलब्ध होईल, ह्या दोन्ही फाईल तिथं भेटतात तुम्हाला। ह्या साईटवर गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड ह्याच्यावरती अपलोड केलं तर तुम्हाला ह्या दोन्ही फाईल मिळतात। ह्या दोन्ही फाईल तुम्हाला तिथं लॉग इन करताना द्यायच्या आहेत। आता अर्ज दाखल करण्याची माहिती देणाऱ्या विंडोवर पुन्हा आणि फॉर्ममध्ये विचारण्यात येणारी सर्व माहिती योग्य पद्धतीने भरायची आहे। त्यानंतर तुमचा फोन आणि ईमेल ID वर पासवर्ड येईल। युजर ID पासवर्डच्या माध्यमातून आधार टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन या पोर्टलवर लॉग इन करा। इथं तुम्हाला एक फॉर्म उपलब्ध होईल, तो भरा, त्यावर तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करायची आहे। लक्षात घ्या, एकदम पद्धत सोपी आहे। तुम्हाला थोडी किचकट वाटत असेल पण किचकट नाही, एकदा दोनदा तुम्ही जर ती प्रोसेस बघितली तर एकदम व्हिडिओ एकदा दोनदा पाहिलं की समजून जाईल। पुढचे बघा काय आहे, प्रोसीड टू सबमिट बटन फॉर्मवर क्लिक करा। शेवटी तुम्हाला शुल्क भरावे लागेल। या वेबसाईटच्या मेनू पर्यायावर क्लिक करा आणि पेमेंट पर्यायावर क्लिक करून शुल्क भरावं लागेल। सेंटर बुक करण्याची प्रक्रिया, फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 2 दिवस वाट पाहावी लागेल। त्यानंतर पुन्हा संकेतस्थळावर लॉग इन करा आणि बुक सेंटर या पर्यायावर क्लिक करा। नजीकच्या कोणताही सेंटर आणि निवडा आणि परीक्षेची वेळ सुद्धा निवडा। ॲडमिट कार्ड डाउनलोड करा व ठरलेल्या दिवशी वेळेवर जाऊन परीक्षा द्यायची आहे, वेळेच्या सेंटरवर जाऊन तिथं द्यायची आहे। पेपर पास झाल्यावर काय करायचं लक्षात घ्या, पेपर उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सेंटरची फ्रँचायझी सुरू करण्याची परवानगी मिळते। यानंतर आधार कार्ड संबंधित कामकाज सुरू होते। विशेष म्हणजे याची फ्रँचायझी अगदी मोफत मिळते। मात्र आधार सेंटरचा सेटअप उभारण्यासाठी
आवश्यक बाबी स्वतःच्या कराव्या लागतात, जसं की कार्यालय, स्वतःचं दुकान, स्वतःचं बिझनेस, स्वतःचं ऑफिस, कम्प्युटर, इंटरनेट सगळं हे स्वतःचं घ्यावं लागतं. परंतु तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये किती पैसे घेतात लोक, 2-2 हजार रुपये, 3-3 हजार रुपये. आधार कार्ड अपडेट, हे अपडेट, ते अपडेट. एका दिवसाला नाही म्हणलं तरी कुठं नाही गेलं तरी 10,000 रुपये दिवसाला तुम्ही काढू शकता. लक्षात घ्या, मस्त व्यवसाय आहे, पटकन जाऊन अर्ज करा. कारण शेवटची तारीख तुम्हाला पण लवकर होऊ शकते. हे कधी पण लवकर फॉर्म हे बंद होऊ शकतात, त्यामुळे पटकन जाऊन अप्लाय करा. आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, नक्की हेल्प केली जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.